काल धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळालेली आहे. जो 200 कोटींचा कृषी विभागामध्ये घोटाळा झालेला होता असा आरोप अंजली दमनिया आणि सुरेश धस यांनी केलेला होता. तर काल न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सगळं वैध पद्धतीने झालेलं आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर एक दिलासा मिळालेला आहे तुमच्या पक्षाला सुद्धा. आणि असं आहे ना की हे असे आरोप होत असतात. तर कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात. आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं. आता ती छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही, तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले. पण धनंजय मुंडे एव्हरीबडी हॅज सगळ्यांना ते ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे, स्वीकारायलाच पाहिजे. चालतं असं काय नाही. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुका होतात, काही आमच्या सहकाऱ्यांकडून चुका होतात, काय आणि मग तो त्रास तर भोगावा लागतो. पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः अजितदादा ठरवतील. तुम्ही एक 24 मेला विधान केलेलं होतं की धनंजय मुंडेंना जर क्लीन चिट मिळाली तर त्यांचं जे खातं आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा. क्लीन चिट मिळाले का त्यांना सगळे? आता या कृषी विभागाच्या चला पुढे घ्या. दुसरं लाडक्या काहीतरी विचारत नका बसू. त्यांच्यावर आरोपपूर्ती म्हणजे आरोप काय आहेत ते वेगळे आहेत. ते तिथले झालेल्या लढाया, मारामाऱ्या, खून त्याच्यावरचं आहे. याच्यावरचं होतं का? आता जो काल निकाल आला त्याच्यावर मग कशाने विचारता? चुकीचे विचार मी तुम्हाला उत्तर देणार नाही परत. आणि मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने तर मी तुमची तक्रार पण करेन की जर वडाची साळ जर पिंपळाला लावले तर काय जिथे ते निर्दोष ठरले तिथे ते ठरले, तेवढंच सांगितलं. पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे हे गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार. लाडके बहीण योजनेसाठी जे पडताळणी राज्य सरकार करतं. चला तुम्ही बसत काय आज जाधव छावा संघटनेचे अध्यक्ष जाधव यांना अजित पवार हे भेट घेणार आहेत. त्यांच्यावर झालेली मारहाण आणि त्यानंतर आता दादा त्यांची भेट घेणार आहेत. काय वाटते या सगळ्या प्रकरणावर? वाद मिटावा. ठीक आहे ना, असं नाही की वाद मिटलाच पाहिजे. असं आहे की माझ्या मते थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी चूक या लोकांकडून, आमच्या लोकांकडून पण झालेली आहे. एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्याने जे पत्ते त्यांच्यासमोर टाकले. आता कुठल्याही अध्यक्षांच्या समोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं, ते अध्यक्ष काय रमी काही खेळत नव्हते, त्यांच्यासमोर हे टाकणं हे गैर होतं. आणि एवढंच नाही, मी आनंद परांजपे म्हणून आमचे दुसरे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते तिकडे होते. त्यांना विचार नक्की काय झालं. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही मंडळी आम्हाला खरं खोटं माहिती आहे, अजितदादांना त्यातलं शिवाय ते तिथून चालली होती काय. आणि ते आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग तो सगळा पुढचा प्रकार झाला. पण तसं जरी झालं तरी क्रोध जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. विचारता येतं सोप्या भाषेमध्ये असं काय तुम्ही काय. पण ठीक आहे, अजितदादा ते भेटत आहेत, त्यांना चांगली गोष्ट आहे. काल एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली, त्यांची बिलं थकीत ठेवलेली आहेत आणि आता सगळा आरोप लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले जातात. त्यामुळे कुठेही मला असं वाटतं नाही, मला वाटतं त्याच्यावर अजितदादा यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की ते काय होतं. मी थोडंसं वाचलं ते कॉन्ट्रॅक्टरचं सब कॉन्ट्रॅक्टर होतं, अमुक होतं, तमुक होतं. ते आता स्वतः आणि अजितदादा त्याच्यामध्ये लक्षसुद्धा घालतात. लाडक्या बहिणीचं ओझं हे सगळ्याच खात्यावरती यायला लागलेले आहेत. आता सगळेच विरोधक याबद्दल त्याच्यात लपवण्यात काही अर्थ नाही. एक छोटी काही 2-4 हजार कोटीचा प्रॉब्लेम नाही आहे. तो प्रॉब्लेम आहे वर्षाचे 45,000 कोटी रुपये जर आपण नेहमीच्या व्यवहारातून जर बाहेर काढले तर इतर ठिकाणी थोडा ताण हा निर्माण होणार. परंतु प्रत्येकाचे पैसे हे चुकवले जात आहेत. माझ्यासुद्धा डिपार्टमेंटचे बरेचसे पैसे यावेळेला पुरवणी मागण्यातून आले आणि ते चुकवले गेले. तर ते सगळे पैशाचे फक्त मागे पुढे होतं एवढंच. काल मुख्यमंत्र्यांनी चला